मास्क आहे तो आहे ग्लिसरीनचा फेस मास्क. उत्तम फेस मास्क आहे. तुमच्या चेहऱ्यावरती जर खूप जास्त ड्राय पॅचेस असतील तर तुमच्यासाठी हा जो मास्क आहे तो उत्तम ठरणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे ग्लिसरीन स्किन साठी असतं ना ते ग्लिसरीन तुम्हाला वापरायचं आहे. सो अर्धा चमचा ग्लिसरीन घ्या, त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा ॲलोवेरा जेल मिक्स करू शकता. आता हा जो मास्क आहे तो तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता, म्हणजे छान जाडसर लेअर या मास्कची तुम्ही लावू शकता. म्हणजे हे एक मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा काम करतं आणि ओव्हरनाईट मास्क म्हणून सुद्धा काम करतं. आणि सकाळी तुम्ही या मास्कला धुवून टाकू शकता किंवा मग तुम्ही 15 ते 20 मिनिटं हा मास्क चेहऱ्यावरती ठेवून पुन्हा धुवून टाकू शकता. पण तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल ना तर ओव्हरनाईट ट्रीटमेंट म्हणून हा जो फेस मास्क आहे तो उत्तम काम करेल. याने ड्रायनेस तर कमी होईलच, प्लस तुमच्या स्किन जास्त प्रमाणात कोरडी पडल्यामुळे जर डलनेस आला असेल ना तो डलनेस सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होण्यामध्ये तुम्हाला मदत मिळेल. दुसरा जो फेस मास्क आहे तो आहे मधाचा फेस मास्क. तुम्हाला काय करायचंय, मध घ्यायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि याचं मिश्रण तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायचंय. 10 ते 15 मिनिटं थांबायचंय आणि मग 15 मिनिटांनी तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. हळदीच्या जागी तुम्ही इथे सुद्धा ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता किंवा तुम्ही नुसतं मध सुद्धा चेहऱ्यावरती लावू शकता आणि ते 15 मिनिटं ठेवून तुम्ही तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकू शकता. समजा जर तुमच्या चेहऱ्यावरती टॅनिंग असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. तांदळाचं पीठ प्लस मध हे जे मिश्रण आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती रोजच्या रोज सुद्धा लावू शकता. 10 मिनिटं ठेवून तुम्ही तुमचा चेहरा पाण्याने धुवू शकता. याने तुमची स्किन मॉइश्चराइज सुद्धा होईल आणि स्किन मधले दुसरे जे प्रॉब्लेम्स असतात ते कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होईल. आता तिसरा जो उपाय आहे तो आहे दूध आणि थोडीशी हळद. आता दूध तुम्हाला उकळलेलं दूध नाही घ्यायचंय, तर तुम्हाला कच्च्या दुधाचा इथे वापर करायचा आहे. तुम्हाला कच्चं दूध एका वाटीमध्ये ठेवून द्यायचंय, त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद मिक्स करायची आहे आणि कापसाच्या मदतीने हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचंय आणि मग 5 ते 10 मिनिटं ते मिश्रण चेहऱ्यावरती तसंच ठेवून तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे. सकाळी जर हे मिश्रण तुम्ही वापरताय तर तुम्हाला वेगळा फेस वॉश वापरण्याची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही याने तुमची स्किन क्लीन सुद्धा करू शकता, प्लस तुमची स्किन मॉइश्चराइज होण्यामध्ये सुद्धा मदत होईल आणि जे ड्राय पॅचेस आहेत ते सुद्धा निघून जातील. प्लस हा जो उपाय आहे त्याने टॅनिंग निघून जाण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि जो डलनेस चेहऱ्यावरती आलेला असतो तो कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते.